व्हेंटिलेशन अँड सर्क्युलेशन, त्यापैकी सर्क्युलेशन आपण बघणार आहोत. सर्क्युलेशन मध्ये दोन सिस्टीम येतात, एक ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आणि दुसरी आहे लिम्फॅटिक सिस्टीम. त्यातला पहिली जी सिस्टीम चालू आहे ती ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. आता ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये पहिला जो पार्ट येतो तो ब्लड आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे हार्ट आणि थर्ड पार्ट येतो तो ब्लड व्हेसल्स. हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम. पंप करतो, ब्लड रिसिव्ह करतो आणि पंप करत असतो. इट इज रॅडिश इन कलर, हॅलो म्हणजे पोकळ आहे. मस्क्युलर ऑर्गन, रफली द साइज ऑफ वन्स फीट. साईज जी आहे ते आपल्या मुठीच्या आकाराची असते. या ठिकाणी दाखवलेलं आहे. लहान मुलांची मूठ असेल तर लहान मुलांचं हार्ट म्हटलं जातं. मोठ्या माणसाची आपली जी काही मूठ आहे त्या मुठीच्या आकाराचं ते हार्ट बघायला मिळतं. इट ॲव्हरेज वेट इज अबाउट 300 grams in males and 250 grams in female. It is conical in shape and lies in mediastinum. म्हणजे बरोबर मध्ये असतं ते. त्याला मेडिस्टेनियम असं म्हटलं जातं. मधला जो काय पार्ट आहे मेडिस्टेनियम, दॅट इज द स्पेस बिटवीन टू लंग्स. म्हणजे या ठिकाणी इकडे एक लंग्स आहे आणि इकडे एक लंग्स आहे. त्या लंग्सच्या दोन्ही लंग्सच्या मध्ये हे हार्ट बसलेलं असतं. सिच्युएशन, त्याची पोझिशन आहे ती. इट इज ब्रॉडर ॲट अप्पर एंड, म्हणजेच बेस म्हटलं जातं त्याला, अँड कोनिकल ॲट लोअर एंड. दिस इज कॉल्ड ॲज द अपेक्स. म्हणजे हा जो काय वरचा पार्ट आहे तो ब्रॉड असतो, त्याला म्हटलं जातं एंड, अप्पर एंड. आणि लोअर एंड जो आहे तो कोनिकल असतो, म्हणजे निमुळता असतो. या ठिकाणी त्यालाच अपेक्स पण म्हटलं जातं. कोनिकल एंड इज स्लाइटली टिल्ट टू लेफ्ट साइड अँड रेस्ट अबाउट द डायफ्रॅम. हा जो काय कोनिकल एंड आहे तो थोडासा लेफ्ट साइडला असतो. आपलं जे काय हार्ट आहे ते डाव्या साइडला असतं, म्हणजेच तो कोनिकल एंड जो आहे तो लेफ्ट साइडला येतो. आणि या लंग्सच्या खाली रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये तुम्ही बघितलं असाल तर एक डायफ्रॅम असते, एक पडदा असतो. ह्या पडद्याला तिथं पडद्याजवळ ते असतं हार्ट. हार्ट इज एक्सटर्नली कवर्ड बाय ए कवरिंग. दिस कवरिंग इज कॉल्ड ॲज द पेरिकार्डियम. आता पेरिकार्डियम याच्यावरती पण शॉर्ट नोट येऊ शकते. व्हॉट इज मीन बाय पेरिकार्डियम अँड राईट ए शॉर्ट नोट ऑन पेरिकार्डियम, असा क्वेश्चन्स येऊ शकतो. ही जी काय डायग्राम दिलेली आहे, ह्या डायग्राम मध्ये इथं हा जो काय पार्ट आहे हे दोन पार्ट दिलेले आहेत. एक आहे पेरिकार्डियम आणि दुसरा जो पार्ट आहे हार्ट वॉल. हार्ट वॉलला चिकटूनच एक सॅक असते. दिस इज कॉल्ड ॲज द पेरिकार्डियम. त्या ठिकाणी बघा, हार्ट इज एनक्लोज्ड इन ए मेम्ब्रेनस सॅक कॉल्ड पेरिकार्डियम. हार्ट वरती एक मेम्ब्रेनस सॅक किंवा एक कवरिंग असतं, ट्रान्सपरंट कवरिंग असतं. त्या कवरिंगलाच पेरिकार्डियम असं म्हटलं जातं. पेरिकार्डियम इज फॉर्म्ड ऑफ टू मेन लेयर्स. ती दोन लेयर्सनी तयार झालेली आहे. आउटर लेयर, इट इज मेड अप ऑफ द फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू, हेन्स इट इज कॉल्ड ॲज द फायब्रस लेयर. ह्याच्यावरती जी काही लेयर आहे ही आउटर लेयर आहे, ह्याला फायब्रस म्हटलं जातं. फायब्रस पेरिकार्डियम. ही जी काही आउटर लेयर आहे ह्याला फायब्रस पेरिकार्डियम म्हटलं जातं. अँड इनर म्हणजे त्याच्या आतल्या बाजूला, दिस इज कॉल्ड ॲज द सिरस पेरिकार्डियम. म्हणजे दोन लेयर्स आहेत, fibrous layer and serous layer. Serous pericardium is a soft, moist and elastic. त्यातली serous pericardium जी आहे ती हार्टला अगदी चिकटून असते, त्यामुळे ती सॉफ्ट असते, मॉइस्ट, ओलसर असते आणि इलास्टिक असते. It is formed of squamous epithelium and further divisible into two layers as parietal and visceral layer. आता ही जी काय सिरस पेरिकार्डियम आहे, इथं मी दाखवलेलं पॉइंटरनं, त्या पेरिकार्डियम लेयर मध्ये परत दोन पार्ट येतात किंवा दोन लेयर्स येतात. एक आहे परायटल आणि दुसरी आहे व्हिसरल. व्हिसरल ही जी काय आहे ही हार्टच्या वॉलला चिकटलेली असते, त्याला व्हिसरल पेरिकार्डियम असं म्हटलं जातं. आणि ही परायटल जी आहे ती फायब्रस पेरिकार्डियमला चिकटलेली असते आणि दोन्हींच्या मध्ये एक स्पेस राहतो. दिस स्पेस इज कॉल्ड ॲज द पेरिकार्डियल स्पेस. The parietal and visceral layer of serous pericardium are separated by a pericardial space. आणि त्या स्पेस मध्ये एक फ्लुइड भरलेलं असतं. This space is filled with a pericardial fluid. त्या फ्लुइडला म्हटलं जातं पेरिकार्डियल फ्लुइड. हे जवळजवळ 50 ml इतकं असतं. विच ऍक्ट ॲज ए शॉक ॲब्सॉर्बंट. ते शॉक ॲब्सॉर्बंट जसं ते हार्ट पंपिंग करत असतं, हार्ट बीट होत असतं, त्यावेळी शॉक्स ॲब्सॉर्ब करायचं काम ते करतं.
अँड प्रोटेक्ट द हार्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज. ज्या काय हार्टला इंजुरीज होणार असतात त्याच्यापासून ते प्रोटेक्शनचं काम करत असतं. इट ऑल्सो कीप्स द हार्ट मॉइस्ट अँड ऍक्ट ॲज अ ल्युब्रिकंट. हार्टला ते ओलसर पण ठेवतं कारण त्याच्यामध्ये फ्लुइड असतं आणि ल्युब्रिकंट म्हणून ते काम करतं. त्याच्या आतमध्येच मग काय असतं तर हार्ट वॉल असते. ते वॉल जे आहे त्या वॉल मध्ये पण 3 लेयर्स आहेत, ते आपण या ठिकाणी नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. हार्ट वॉल याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. राईट ए शॉर्ट नोट ऑन हार्ट वॉल. पेरिकार्डियम हे कवरिंग आहे, तर हार्ट वॉल ही हार्टची भिंती का म्हटलं जातं त्याला, हार्टची भिंत. तर हार्ट वॉल जे आहे इथून ते इथपर्यंत ही हार्ट वॉल आहे. ओके. द हार्ट इज मेसोडर्मल इन ओरिजिन, म्हणजे मेसोडर्म पासून ते ओरिजिन होतं, एम्ब्रियोनिक मेसोडर्म. Its wall is formed of 3 layers. Outer epicardium. Epicardium is a thin and formed of single layer of flat squamous epithelium rest on the basement membrane. ह्याच्यावरती जी बाहेरची जी लेयर आहे आउटर, म्हणजे जस्ट बिलो द पेरिकार्डियम, पेरिकार्डियमच्या जस्ट खाली जी लेयर असते ही, ह्या लेयरला म्हटलं जातं आउटर एपिकार्डियम. म्हणजे ही वॉलची लेयर आहे आउटर एपिकार्डियम. मिडल लेयर इज कॉल्ड एज द मायोकार्डियम. मिडल जी लेयर आहे, मिडल ही थिक असते, जाड जी लेयर आहे इथून तिथपर्यंतची ही जी लेयर आहे त्याला मायोकार्डियम असं म्हटलं जातं. इट इज अ मिडल थिक लेयर फॉर्म्ड ऑफ कार्डियक मसल्स. ही जी लेयर आहे कार्डियक मसल्स पासून तयार होते आणि ह्या मसल्स मध्येच कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशनची कॅपॅसिटी असते. इनर लेयर त्याच्यावरती आतल्या बाजूला एक कवरिंग असते. इट इज ऑल्सो मेड ऑफ अ सिंगल थिन layer. Endocardium is a single thin layer formed of squamous epithelium. ती squamous epithelium टिश्यू पासून तयार झालेली असते, फक्त ती पेशींच्या एकाच थरापासून तयार झालेली असते. त्यालाच एंडोथेलियम असं म्हटलं जातं किंवा एंडोकार्डियम. ओके. 3 लेयर्स हे हार्टच्या वॉल मध्ये असतात. आउटर इपिकार्डियम, मिडल मायोकार्डियम अँड इनर एंडोकार्डियम. आणि ह्याच्यापासून हे हार्टची जी काही वॉल आहे ती वॉल तयार झालेली असते. द एपिकार्डियम अँड एंडोकार्डियम आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन्स. ह्या बाहेरच्या ज्या 2 लेयर्स आहेत ह्या प्रोटेक्शनसाठी असतात. वेर ॲज मायोकार्डियम इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. आता ह्यातल्या ज्या बाहेरची आणि आतली जी लेयर आहे प्रोटेक्शनचं काम करतात, तर मधली जी लेयर आहे ह्याच्यामध्येच कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होतात, म्हणजेच मुवमेंट होत असते आणि हेच जे काय आहे ते हार्ट बीटसाठी रिस्पॉन्सिबल असते. ओके. नेक्स्ट पार्ट, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. हे फार इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये डायग्रॅम पण पडतात. ह्या पुस्तकातल्याच 2 डायग्रॅम दिलेल्या आहेत ह्या. एक आहे पोस्टिरियर व्ह्यू ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन हार्ट आणि दुसरं आहे वेंट्रल व्ह्यू ऑफ द एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. पोस्टिरियर किंवा डॉर्सल व्ह्यू म्हटलं जातं आणि एंटेरियर त्यालाच वेंट्रल व्ह्यू ऑफ द हार्ट असं म्हटलं जातं. त्यातलं जे काय वेंट्रल व्ह्यूची जी डायग्रॅम आहे ती बऱ्याच वेळेला विचारली जाते. वेंट्रल व्ह्यू ऑफ द हार्ट, या ठिकाणी पण वेंट्रल व्ह्यू इथे दाखवलेलं आहे. तर ते स्ट्रक्चर आपण स्टडी करायचं आहे हार्टचं. द ह्युमन हार्ट इज 4 चेंबर्ड. सगळ्यांना माहितच आहे आपलं जे काही ह्युमन हार्ट आहे हे 4 चेंबरनी तयार झालेलं आहे. इथं ह्या डायग्राम मध्ये दिसतंय, इथं एक चेंबर आहे, हे एक चेंबर आहे आणि हे 2 चेंबर्स आहेत इथं खाली. द 2 सुपिरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲज ॲट्रिया और ऑरिकल्स. सुपिरियर म्हणजे वरची, ही 2 वरची जी चेंबर्स आहेत त्यांना ॲट्रिया किंवा ऑरिकल्स असं म्हटलं जातं. या ठिकाणी इथं पण वरती दिसतंय, हे एक आहे, इकडे एक आहे आणि इथे ह्याच्या पाठीमागच्या बाजूला दिसतंय ते 2 चेंबर्स दिसतात, त्यांना ऑरिकल्स म्हटलं जातं. सुपिरियर किंवा वरची जी अँटेरियर चेंबर्स आर ऑफ द हार्ट आर कॉल्ड ॲज द ऑरिकल्स और ॲट्रिया. दोन्हीपैकी कुठला पण एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा, ॲट्रिया और ऑरिकल्स. अँड इन्फिरियर 2 आर कॉल्ड ॲज द व्हेंट्रिकल्स. इन्फिरियर म्हणजे खालची, या ठिकाणी ही जी काय आहेत ही मोठी असतात, त्यांना व्हेंट्रिकल्स असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी ॲट्रिया ही 2 आहेत, राईट ॲट्रिया, लेफ्ट ॲट्रियम. ओके. आणि व्हेंट्रिकल्स पण 2 आहेत, राईट व्हेंट्रिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. या ठिकाणी राईट ॲट्रियम या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे आणि लेफ्ट ॲट्रियम इकडच्या बाजूला असतं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल इथं आहे आणि राईट व्हेंट्रिकल हा पार्ट आहे त्या ठिकाणी डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. द एक्सटर्नली द ॲट्रिया आर सेपरेटेड फ्रॉम व्हेंट्रिकल्स बाय ए ट्रान्सवर्स ग्रुप कॉल्ड ॲज द कोरोनरी सल्कस और ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ग्रूव्ज.
म्हणजे हे ॲट्रियम जे आहेत हे दोन सुपिरियर चेंबर्स आहेत. ही आणि इन्फिरियर चेंबर्स म्हणजे व्हेंट्रिकल्स ही सेपरेट कशापासून झालेले आहेत, तर ह्या ठिकाणी ते खाच आहे. मी आता हा पॉइंटर फिरवतो, या ठिकाणी इथं खाच आहे. दिस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सवर्स ग्रूव्ज ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कोरोनरी सल्कस. या ठिकाणी कोरोनरी ब्लड व्हेसल्स असते. या ठिकाणी कोरोनरी ब्लड व्हेसल जे हार्टला ब्लड सप्लाय करत असते. इथं कोरोनरी सायनस दिसते. दोन व्हेंट्रिकल्स आणि ऑरिकल्स यांच्यामध्ये इथं कोरोनरी सायनस दिसते या ठिकाणी इथं. तर ह्या खाचीमध्ये ती कोरोनरी सायनस म्हणजेच एक ब्लड व्हेसल असते जी हार्टच्या मसल्सना, आपण ज्या काही मसल्स बघितल्या कार्डियक मसल्स, त्या मसल्सना ब्लड सप्लाय करण्याचं काम ती करत असते. द टू व्हेंट्रिकल्स आर एक्सटर्नली सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय टू ग्रूव्ज, एंटीरियर अँड पोस्टिरियर इंटरव्हेंट्रिक्युलर सल्कस. आता दोन जे व्हेंट्रिकल्स आहेत ते व्हेंट्रिकल्स सुद्धा काय असतात, एकमेकापासून सेपरेट झालेले असतात. लेफ्ट व्हेंट्रिकल्स अँड राईट व्हेंट्रिकल्स, एक तिथं पण खाच असते, त्या खाचीलाच म्हटलं जातं इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम, म्हणजे दोन व्हेंट्रिकलच्या मध्ये असणारी सेप्टम किंवा सल्क आहे. द कोरोनरी आर्टरीज अँड कोरोनरी वेन्स रन्स थ्रू दिस सल्साय. पल्मनरी ट्रंक अराइज फ्रॉम राईट व्हेंट्रिकल्स अँड aorta. The left ventricles are present on the anterior surface of the heart. The pulmonary trunk bifurcate into right and left pulmonary arteries. या ठिकाणी इथं व्हेंट्रिकल्स मधून एक पल्मनरी ट्रंक निघतो. या ठिकाणी इथे व्हेंट्रिकल्स मधून हे पल्मनरी ट्रंक दाखवलेलं आहे. या ठिकाणी लेफ्ट आणि राईट असे दोन ब्रांचेस फुटतात त्यांना पल्मनरी ट्रंक्सना. इथे या ठिकाणी दिलेलं आहे ब्ल्यू कलर मध्ये. राईट पल्मनरी आर्टरीज अँड लेफ्ट पल्मनरी आर्टरीज. Aorta. Aorta हा एक आहे सिस्टेमिक aorta is divided into three regions as a ascending aorta, systemic arch or this is also called as the aortic arch and descending aorta. आता ह्या जे काही लेफ्ट व्हेंट्रिकल्स आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल्स मधून एक ब्लड वेसल निघते, त्याला aorta किंवा सिस्टेमिक aorta असं म्हटलं जातं. ही जी दिसते ही मोठी रेड कलरची, ही काय करते तर प्युअर ब्लड बॉडीला सप्लाय करायचं काम करत असते. त्याच्यापासून तीन ब्रांचेस निघतात वरती. इथं तीन ब्रांचेस इथं दिसत आहेत. असेंडिंग अवोर्टा जी वरती जाते, सिस्टेमिक आर्च या ठिकाणी इथं आहे मग सिस्टेमिक आर्च, आणि एक असते ती डिसेंडिंग अवोर्टा म्हणजे खाली येते ती डिसेंडिंग अवोर्टा असं म्हटलं जातं. तर हे एक्सटर्नल स्ट्रक्चर मध्ये हे एवढे पार्ट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. द हार्ट, द राईट ॲट्रियम रिसिव्ज सुपिरियर अँड इन्फिरियर फेना केवा अलॉंग विथ डॉर्सल सरफेस. आता ह्यातले जे काय राईट ॲट्रियम आहे, म्हणजे हे राईट ॲट्रियम जे आहे, या राईट ॲट्रियम मध्ये इथं जे दिसतं हे राईट ॲट्रियम आहे. इट रिसिव्ज द डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी थ्रू टू ब्लड वेसल्स. एक आहे सुपिरियर फेना केवा जे वरून ब्लड आणते, त्याला सुपिरियर फेना केवा असं म्हटलं जातं. या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे सुपिरियर फेना केवा. आणि एक पायाकडचं जे काय ब्लड आहे ते पण ब्लड इथं घेऊन येते, त्याला म्हटलं जातं इन्फिरियर फेना केवा. त्यांना प्री केवल आणि पोस्ट केवल अशी पण नावं दिलेली आहेत काय बुक मध्ये. तर पल्मनरी वेन्स ओपन्स इनटू लेफ्ट ॲट्रियम अलॉंग द डॉर्सल सरफेस ऑफ द हार्ट. आता याच्या डॉर्सल सरफेसवरती, हे डॉर्सल सरफेस आहे, डॉर्सल सरफेसवरती चार पल्मनरी आर्टरीज असतात. चार काय असतात पल्मनरी आर्टरीज, ज्या त्या लेफ्ट ॲट्रियामध्ये ओपन होतात आणि लंग्स कडून येणारं जे काय ब्लड आहे जे ऑक्सिजनेटेड असतं, ते ऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स मधून आणून लेफ्ट ॲट्रियामध्ये ओपन होतात. आता या ठिकाणी ॲट्रियम अँड व्हेंट्रिकल्स म्हणजे चार चेंबर्स आहेत. दोन आहेत त्यातली वरची जी दोन आहेत त्यांना ॲट्रियम किंवा ऑरिकल्स म्हटलं जातं. दीज आर कॉल्ड ॲज द रिसिव्हिंग चेंबर्स. ते ब्लड फक्त काय करतात तर रिसिव्ह करायचं काम करतात. आणि व्हेंट्रिकल्स जे आहेत, खालची जे व्हेंट्रिकल्स आहेत ते पण लेफ्ट अँड राईट आहेत, ते ब्लड सप्लाय करायचं काम करत असतं. राईट ॲट्रियम रिसिव्स डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी अँड लेफ्ट ॲट्रियम रिसिव्स ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स. आणि व्हेंट्रिकल्स जे आहेत ते व्हेंट्रिकल्स ब्लड सप्लाय करायचं काम करतात, ब्लड पंप करायचं काम करतात. तर त्यानंतरचा जो पार्ट येतो तो इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. हार्टच्या आतमध्ये नेमकं काय काय आहे हे या ठिकाणी बघायचं. हार्टमध्ये तुम्हाला माहित आहे दोन प्रकारची चेंबर्स असतात, चार चेंबर असतात पण त्याचे दोन टाइप्स येतात, एक ॲट्रिया आणि दुसरं व्हेंट्रिकल्स. ॲट्रिया बघायचं आपण पहिल्यांदा, जे राईट ॲट्रिया लेफ्ट ॲट्रिया, आणि दुसरं जे आहे व्हेंट्रिकल्स, राईट व्हेंट्रिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल्स, असे एकूण चार चेंबर्स या ठिकाणी बघायला मिळतात. आता ही जी काही मुवमेंट होणारी जी काही डायग्राम आहे
जे ॲनिमेशन आहे याच्यामध्ये तिथं तुम्हाला दिसते वरती जे आहे ते ॲट्रिया आहेत, ॲट्रियम आहेत आणि जे कट केलेलं आहे हे पूर्ण व्हेंट्रिकल्स आहे. कट केलेलं काय आहे? व्हेंट्रिकल आहे. आणि ही जी काही डायग्रॅम आहे खालची ही 12वी बोर्डाच्या पुस्तकातलीच डायग्रॅम आहे. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट ही डायग्रॅम तुम्हाला काढायची आहे. ह्याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. डायग्रॅम ही फार इम्पॉर्टंट आहे. स्केच अँड लेबल द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट असे पण डायग्राम पडू शकते. तर ही डायग्राम तुम्ही स्टडी करायचं आहे. आता इंटरनल स्ट्रक्चर बघा. त्यातला पहिला जो पार्ट आहे तो आहे ॲट्रिया किंवा ऑरिकल्स, ज्यांना आपण सुपिरियर चेंबर्स म्हणतो. जी वरची चेंबर्स आहेत सुपिरियर चेंबर्स. या ठिकाणी इथं एवढाच पार्ट जो आहे तो आपण पहिल्यांदा विचारात घ्यायचा. सुपिरियर चेंबरचा पार्ट आहे ॲट्रियम. दीज आर थिन वॉल्ड रिसिव्हिंग चेंबर ऑफ द हार्ट. पहिला सांगितलेलं आहे ती वॉल इज व्हेरी थिन अँड रिसिव्हिंग ब्लड फक्त घेतात ते. दे आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय इंटर ऑरिक्युलर सेप्टम. म्हणजे राईट वेंट्रिकल, राईट ऑरिकल अँड लेफ्ट ऑरिकल्स आर सेपरेटेड. म्हणजे दोन्ही सेपरेट होतात. तिथे एक मध्ये काय असतो? सेप्टम असते, एक पडदा असतो. त्या पडद्यालाच काय म्हटलं जातं? इंटर ऑरिक्युलर सेप्टम. म्हणजे हे राईट आहे आणि हे लेफ्ट आहे. Right and left auricle are separated by a septum. This septum is called as the interauricular septum. Interauricular septum has a oval depression called fossa ovalis. That it is remnant of embryonic aperture called foramen ovalis. म्हणजे एम्ब्रियॉनिक स्टेजेस मध्ये तिथं अपर्चर असतं, छोटंसं छिद्र असतं, त्यालाच फोरामेन ओव्हॅलिस असं म्हटलं जातं. अपर्चर म्हणजे छिद्र. The superior vena cava, that is the precaval, and inferior vena cava, that is postcaval, and coronary sinus, which collect the blood from heart wall, opens into right atrium. त्याचं जे काय राईट ॲट्रियम आहे, म्हणजे हे जे काय राईट ॲट्रियम आहे, राईट ॲट्रियम मध्ये 3 ब्लड व्हेसल्स ओपन होतात. एक आहे सुपिरियर व्हेना केवा, जी वरून ब्लड आणते, डोक्याकडून ब्लड आणून इथं ओपन होते, सुपिरियर व्हेना केवा. दुसरी आहे इन्फिरियर व्हेना केवा, जी पायाकडून ब्लड आणून इथं आतमध्ये जाते, त्याला म्हटलं जातं इन्फिरियर व्हेना केवा. आणि तिसरी जी ब्लड वेसल आहे जी हार्टलाच ब्लड सप्लाय करते आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड इथून इथं आणून सोडत असते, त्याला कोरोनरी सायनस म्हटलं जातं. हे सगळे जे काही ओपनिंग्स आहेत हे ओपनिंग्स आपल्याला राईट ॲट्रियामध्ये पाहायला मिळतात. द ओपनिंग ऑफ पोस्ट केवल इज गार्डेड बाय इस्टॅचियन वॉल्व्स. म्हणजे ओपनिंग ऑफ पोस्ट केवल जे आहे त्याला इस्टॅचियन वॉल्व, तिथे एक झडप असते, त्या झडपेला इस्टॅचियन वॉल्व असं म्हटलं जातं. while Thivasian valve guards the opening of coronary sinus into the right atrium. इथं coronary sinus वरती पण एक झडप असते, त्याला थिव्यासियन ओपनिंग असं म्हटलं जातं, थिव्यासियन वॉल्व असं म्हटलं जातं. 4 pulmonary veins opens into left atrium. हे राईट ॲट्रियमचं झालं. आता लेफ्ट ॲट्रियम मध्ये बघा, या ठिकाणी लेफ्ट साइडला लेफ्ट ॲट्रियम आहे. दिस इज द लेफ्ट ॲट्रियम. लेफ्ट ॲट्रियम रिसिव्स द 4 openings of पल्मनरी ॲट्रियम. म्हणजे लंग्स कडून जे काय ब्लड येतं ते ब्लड कुठे येतं तर लेफ्ट ॲट्रियम मध्ये येत असतं. या ठिकाणी लेफ्ट ॲट्रियम मध्ये येत असतं आणि त्याच ठिकाणी 4 ओपनिंग असतात विदाउट वॉल्व्स. तिथं कुठल्याही झडपा नसतात, 4 ओपनिंग त्या ठिकाणी. बोथ ॲट्रिया ओपन्स इनटू वेंट्रिकल्स ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह साइड व्हाईल ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर. म्हणजे हे दोन्ही पण हे जे काय राईट ॲट्रियम आहे, राईट ॲट्रियम ओपन्स इनटू राईट व्हेंट्रिकल अँड लेफ्ट ॲट्रियम ओपन्स इनटू लेफ्ट व्हेंट्रिकल्स. म्हणजे इथं हे व्हेंट्रिकल्स तुम्हाला इथं बघायला मिळते. तिथे एक ओपनिंग आहे. दिस ओपनिंग इज कॉल्ड ॲज द अपर्चर्स. ना अपर्चर किंवा ओपनिंग असं म्हटलं जातं. हे इथं व्हेंट्रिकल्स मध्ये ओपन होतात. वरच्या डायग्राम मध्ये तुम्हाला ते दिसतंय. दिस अपर्चर्स आर कॉल्ड ॲज द एंट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर. ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर म्हणजे ॲट्रिया व्हेंट्रिकल मध्ये ओपन होणारे अपर्चर्स. हे ॲट्रियम आहे आणि इथून हे काय होतं, हे ओपन होतं. ओपन इथं ओपनिंग दिसतंय, ह्याला अपर्चर म्हटलं जातं. दिस अपर्चर इज कॉल्ड ॲज द ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर. एंट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर. आणि ह्या अपर्चरला तिथं पण एक झडपा असतात किंवा वॉल्व्स असते. दिस वॉल्व्स आर कॉल्ड ॲज द कस्पिड वॉल्व्स. त्या वॉल्व्सना कस्पिड म्हटलं जातं. आणि ह्या 2 प्रकारच्या वॉल्व्स असतात. The tricuspid valve present in right atrioventricular aperture. AV aperture म्हणजेच काय, atrioventricular aperture म्हणायचं या ठिकाणी. And bicuspid valve or mitral valve is present in the left
atrioventricular aperture. All these heart valves help in maintaining the unidirectional फ्लो ऑफ द ब्लड. म्हणजे एकदा का इथून पंप होऊन ब्लड खाली आलं तर ते पुन्हा वरती जाऊ नये याच्यासाठी ह्या व्हॉल्व्स काम करत असतात, युनिडायरेक्शनल काम करत असतात. ऑरिकल मधलं ब्लड फक्त व्हेंट्रिकल मध्ये येऊ शकतं आणि व्हेंट्रिकल मधलं ब्लड मात्र ऑरिकल मध्ये जाऊ शकत नाही. इट प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ द ब्लड. दुसरे जे फंक्शन आहे ते इट प्रिव्हेंट द ब्लॅक फ्लो ऑफ द ब्लड, म्हणजे ते ब्लड पाठीमागं सोडत नाहीत. व्हेंट्रिकल्स दीज आर इन्फिरियर म्हणजे खालच्या बाजूची इन्फिरियर थिक वॉल्ड पंपिंग चेंबर ऑफ द हार्ट. म्हणजे हे जे काय हार्टचे जे काय वॉल आहे त्या ठिकाणी इथं दिसतच आहे. व्हेंट्रिकल्स हे थिक वॉल्ड असतं, म्हणजे त्याची जी वॉल आहे ती थोडीशी जाड असते ऍज कम्पेअर टू ऑरिकल्स. ऑरिकलची वॉल ही थिन असते, इथं वॉल जाड असते कारण का हे ब्लड पंप करून सगळीकडे पाठवत असतं. द राईट अँड लेफ्ट व्हेंट्रिकल आर सेपरेटेड बाय इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. म्हणजे हे जे काय आहे हे राईट व्हेंट्रिकल आहे, इकडलं हे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. ह्या दोन्हींच्या मध्ये एक पडदी आहे, त्या पडदीलाच काय म्हटलं जातं, इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. ह्या डायग्राम मध्ये ते चांगले दिसते. इथं सुद्धा आहे इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम, या ठिकाणी इथं दाखवलेले आहे इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. The wall of ventricle is more muscular, about 3 times thicker than the right ventricles. आता त्यातलं जे काही लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, हे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, हे लेफ्ट व्हेंट्रिकलची वॉल आहे ही राईट व्हेंट्रिकलच्या वॉल पेक्षा सुद्धा 3 पटीनं मोठी असते. कारण का, तर लेफ्ट व्हेंट्रिकल जे आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकल हे ब्लड पंप करतं बॉडीच्या सगळ्या पार्ट्सना, आणि राईट व्हेंट्रिकल जे आहे ते ब्लड पंप करतं फक्त लंग्स पर्यंत जाण्यासाठी. कारण त्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड हा जो काही पार्ट आहे ह्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड भरलेलं असतं. म्हणजेच लेफ्ट पार्ट ऑफ द हार्ट इज filled with deoxygenated blood, and this deoxygenated blood is supplies to lungs for aeration. Left part of the heart is filled with oxygenated blood. इथं हे प्युअर ब्लड भरलेलं असतं आणि इथून जे ब्लड आहे ते बॉडीच्या सगळ्या पार्ट्सना जावं लागतं. त्यासाठी याची जी वॉल असते ती थोडीशी थिक असते आणि हे जास्त जोरात पंप करतं. The inner surface of the ventricle shows several ridges called as the columnae corni or trabeculae corni, which divide the lumen of ventricle into small pockets or fissures. आता आतमध्ये तुम्ही बघितलं असाल तर छोटे छोटे काय असतात, त्या ठिकाणी काय दिसतात, तर रिजेस दिसतात, थोडे थोडे छोटे छोटे कंपार्टमेंट दिसतात व्हेंट्रिकल्स मध्ये. ही कंपार्टमेंट्स म्हणजेच काय, फिशर्स आहेत. व्हेंट्रिकलच्या आतमध्ये छोटे छोटे कंपार्टमेंट्स तयार होतात ड्यू टू द कॉलमनी कॉर्नी. The lumen of ventricle also shows an elastic fibers called as the chordae tendineae. याच्या आतमध्ये काही इलास्टिक फायबर्स पण असतात, त्यांना chordae tendineae असं म्हटलं जातं. This attached to bicuspid and tricuspid walls, to the ventricular walls, papillary muscles, and regulate their opening and closing. आता the right ventricle open into pulmonary aorta and left ventricle open into aorta. आता पल्मनरी अओर्टा म्हणजे काय, यातलं जे काय लेफ्ट राईट व्हेंट्रिकल जे आहे, दिस इज द राईट व्हेंट्रिकल ओपन्स इनटू पल्मनरी अओर्टा. हा पल्मनरी अओर्टा मध्ये ओपन होतो. ह्याचं बायफर्केशन होऊन 2 ब्रँचेस होतात, लेफ्ट पल्मनरी आर्टरी अँड राईट पल्मनरी आर्टरीज, आणि हे लंग्स कडे जातात, ते ब्लड घेऊन जातात लंग्स कडे. आणि दुसरे जे आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकल, म्हणजे हे जे काय लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, ह्या लेफ्ट व्हेंट्रिकल मधून एक ब्लड वेसल निघते. दिस इज कॉल्ड ॲज द सिस्टेमिक अओर्टा. हा सिस्टेमिक अओर्टा ब्लड घेऊन जातो. तो ब्लड कुठे घेऊन जातो, तर सगळ्या बॉडीच्या पार्ट्सना ब्लड घेऊन जातो. These openings are guarded by 3 semilunar walls. These walls prevent the backflow of the blood into the ventricles. म्हणजे एकदा का ब्लड पुढे गेलं की ते पुन्हा पाठीमागे येऊ नये याच्यासाठी त्या वॉल्स असतात, झडपा त्या ठिकाणी असतात. आता हार्ट मध्ये ज्या काय वॉल्स आहेत त्या वॉल्स एकूण 5 प्रकारच्या वॉल्स आहेत, तुम्हाला इथं बघायला मिळतील. ह्याच्यावरती पण क्वेश्चन सेपरेट विचारला जातो. राईट ए शॉर्ट नोट ऑन हार्ट वॉल्स. हार्टच्या काय वॉल्स आहेत त्या वॉल्स कुठं कुठं आहेत त्याच्यासाठी एमसीक्यू पण तयार होतात. एमसीक्यू साठी पण क्वेश्चन्स ह्याच्यावरती येऊ शकतो, किंवा राईट ए शॉर्ट नोट ऑन वॉल्स याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो, किंवा ह्या 4 वॉल्स कुठं कुठं पोझिशन काय आहे, त्याची लोकेशन काय आहे हे पण दाखवण्यासाठी इथं क्वेश्चन्स विचारला जातो. पहिली जी आहे ती इस्टेचियन वॉल, ओपनिंग ऑफ द पोस्ट केबल टू राईट ऑरिकल. हे राईट ऑरिकल आहे आणि ओपनिंग ऑफ द पोस्ट केबल
ही जी काही पोस्ट केबल आहे, पोस्ट केबल ओपन इथं होते आणि इथे ही व्हॉल्व्ह असते. दिस व्हॉल्व्ह इज कॉल्ड एज द इस्टेशन व्हॉल्व्ह. डायग्राम मध्ये इथं नाव दाखवलेलं नाही, पण हे जे काही व्हॉल्व्हस आहे इथं इस्टेशन व्हॉल्व्ह म्हटलं जातं. थिबॅसियन व्हॉल्व्ह guards and opens coronary sinus into the right atrium. ह्या राईट एट्रियम मध्ये आणखी एक ओपनिंग असतं. दिस इज कॉल्ड एज द ओपनिंग ऑफ द कोरोनरी सायनस आणि ह्याच्यावरती इथं व्हॉल्व्ह असते. दिस व्हॉल्व्ह इज कॉल्ड एज द थिबॅसियन व्हॉल्व्ह. ह्या दोन्ही पण व्हॉल्व्हची नावे या ठिकाणी दिलेली नाहीत. दुसरं जे आहे ट्रायकस्पिड व्हॉल्व्ह इज प्रेझेंट इन द राईट एट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर. एव्ही अपर्चर म्हणजे काय? एट्रिया व्हेंट्रिक्युलर अपर्चर. राईट हे राईट साईडचं आहे, इथं ट्रायकस्पिड व्हॉल्व्ह असते. म्हणजे इथं हे राईट ऑरिकल आहे किंवा राईट एट्रियम आहे आणि इथं राईट व्हेंट्रिकल आहे. या दोन्हींच्या मध्ये एक अपर्चर आहे, छिद्र आहे. त्या छिद्रावरती इथं ट्रायकस्पिड व्हॉल्व्ह असते. तसंच बायकस्पिड व्हॉल्व्ह इथं असते. म्हणजे लेफ्ट साईडला इथं ऑरिकल आहे, इथं व्हेंट्रिकल आहे आणि या ठिकाणी जी व्हॉल्व्ह आहे या ठिकाणी एक अपर्चर आहे. दिस इज कॉल्ड एज द लेफ्ट एट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर आणि लेफ्ट एट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर मध्ये इथं बायकस्पिड व्हॉल्व्ह आहे. त्याचबरोबर सेमिलुनार व्हॉल्व्ह जे 5व्या नंबरचे सेमिलुनार व्हॉल्व्हस आहेत. दिस राईट व्हेंट्रिकल्स ओपन्स इनटू पल्मनरी अवोर्टा अँड लेफ्ट व्हेंट्रिकल ओपन्स इनटू द अवोर्टा. आता या ठिकाणी दोन अवोर्टा आहेत. म्हणजे आता व्हेंट्रिकल्स, हे जे काही दोन व्हेंट्रिकल्स आहेत हे आहे राईट व्हेंट्रिकल ओपन्स इनटू अ पल्मनरी अवोर्टा. हा पल्मनरी अवोर्टा मध्ये ओपन होतो. इथे एक ब्लड व्हेसल आहे आणि इथं जे व्हॉल्व्ह आहे ह्याला सेमिलुनार व्हॉल्व्ह म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड एज द पल्मनरी सेमिलुनार व्हॉल्व्हस. या व्हॉल्व्हला काय म्हटलं जातं? पल्मनरी सेमिलुनार व्हॉल्व्हस आहे. हे लेफ्ट व्हेंट्रिकल पण एका ब्लड व्हेसल मध्ये ओपन होतं. दिस इज कॉल्ड ॲज द सिस्टेमिक अवोर्टा आणि इथं पण एक व्हॉल्व्ह असते. दिस व्हॉल्व्ह इज कॉल्ड ॲज द अवॉर्टिक सेमिलुनार व्हॉल्व्ह. अवॉर्टिक सेमिलुनार व्हॉल्व्हस ह्या दोन व्हॉल्व्हस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. थँक्यू.